आता आम्ही धोबीघाटमध्ये गेलो, भयंकर तिथे परेशानी आहे, बघितली आम्ही. इथे कामं काही झाले नाही. लेडीज निवडून येतात आणि त्या घरी बसतात आणि त्यांचे मिस्टर येतात, तेही बरोबर घरापर्यंत येत नाही. तुम्ही जे म्हटलं नगरसेवक हा मूर्त रूप देणारा असावा, दावे करणारा नसावा, दावे फोल करणारा नसावा. ची मुख्य लढाई बीजेपी सोबत आहे, बाकीची काही नाही. जे शिकलेले आहेत ते आज घरी बसलेले आहेत. NMCच्या शाळा बंद झालेल्या आहेत. जातक रोडीच्या आतमध्ये बारासिंगाचा जो एरिया आहे तो अतिशय घाण आणि अस्वच्छतेने भरलेला आहे आणि गटर असे उघडे पडलेले आहेत. याकडे शासनाचं दुर्लक्ष आहे आणि सगळेजण आधीच्या नगरसेवकाला खूप शिवा मारत आहेत. बीजेपी कडून वंचितमध्ये का आले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातूंची पार्टी आहे. सरकार कोणी बसो पण काम करणं गरजेचं आहे आणि लोक शिकले सवरलेले भरपूर आहे. त्यांना समजते कोण काम करणारा व्यक्ती आहे, कोण काम करणार नाही आहे, कोण टाळणारा व्यक्ती आहे, कोण कसा व्यक्ती आहे. प्रभाग क्रमांक 17 मध्ये आझाद समाज पार्टी आणि वंचितची युती झालेली आहे आणि इथे जे आहे जे वोट डिवायडेशन होणार होतं ते थांबलेलं आहे. वंचित आणि आझाद समाज पार्टी मिळून जे आहे इथे निवडणुका लढतायत. आपल्यासोबत चारही उमेदवार आहेत. सत्यमाव लोखंडे, गुणवंची गिरटकर सर, भारती बागेश्वर आणि कृष्णा येरावारजी, चारही उमेदवार आहे. आपण चारही उमेदवाराशी बोलण्याचा प्रयत्न करूया. ताई, काय सांगणार आहात या प्रभागाचा विकास आणि एकंदरीत आता जे आपण युती केलेली आहे किती फायदा होणार आहे? सर्वात पहिले मी वंचित बहुजन आघाडी आणि आझाद समाज पार्टी यांची युती तर झालीच आहे आणि त्याचा तर फायदा होणारच आहे. पण मी सौ सत्यभामा रमेश लोखंडे, मी यापूर्वी सुद्धा चंद्रमणी नगरमधून निवडून आली होती. काम करण्याचा मला माहिती आहे, काम कसं करून घ्यायचं आणि करायचं ह्या दोन्ही गोष्टी माहिती आहे. आणि आता आमचे जे उमेदवार आहेत सगळे आम्ही उमेदवार सक्षम आहोत. मी आंबेडकरी जनतेला, तसं मी जातीभेद कधी केला नाही, सर्व धर्म समभाव. पण मी आंबेडकरी जनतेला आवाहन करतो की मतदान वाया जाऊ देऊ नका. आम्ही जे उमेदवार आहोत सक्षम आहोत. आता आम्ही धोबीघाटमध्ये गेलो, भयंकर तिथे परेशानी आहे, बघितली आम्ही. इथे कामं काही झाले नाही. या आधीचे जे नगरसेवक होते त्यांनी काही कामं केलेले नाही आहे. कारण की तिच्या महिला म्हणत होत्या जेंट्स लेडीज निवडून येतात आणि त्या घरी बसतात आणि त्यांचे मिस्टर येतात, तेही बरोबर घरापर्यंत येत नाही. तर आम्हाला जर संधी मिळाली तर आम्ही 17 म्हणजे 17 नंबर एरिया आम्ही पूर्ण चमकवून टाकू. गुणवंजी, काय सांगणार? आझाद समाज पार्टी आणि वंचित बहुजन आघाडीची आघाडी झाली आहे, किती फायदा जे आहे इथे होणार आहे? आंबेडकर खास करून इथे जनता मोठ्या प्रमाणात आहे. डिवायडेशन होण्याचा फॅक्टर कमी झालाय, काय वाटतं? बहुजन वंचित आघाडी आणि आझाद समाज पार्टीमुळे दोन्ही आंबेडकरवादी नेता आणि ओबीसीचे नेता मिळाले. याच्यामध्ये कसं आहे की बाळासाहेब आंबेडकरांमुळं वंचित जे आहे ओबीसी SC ST घटक हा एकत्र आला आहे आणि आझाद समाज पार्टीमुळे भाई चंद्रशेखर आझादच्या यांच्या रूपाने एक नवा बहुजन नायक देशात निर्माण झाला आहे. त्यामुळं सर्व लोकांचा कल याच्याकडे आहे. आम्हाला तर आजच मालूम आहे की आम्ही आजच निवडून आलो आहे. आणि तुम्ही जे म्हटलं नगरसेवक हा मूर्त रूप देणारा असावा, दावे करणारा नसावा, दावे फोल करणारा नसावा. आम्ही बघितलं, आता आम्हाला जे लोकांनी मागितलं ते आम्ही करू. रेल्वे मेन्स हायस्कूलच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. महापालिकेनं जे शाळा बंद केल्या आहे आणि ज्या शाळेतून कित्येक इंजिनियर डॉक्टर निर्माण झाले आहेत त्यांनी ते बंद करून सगळं खाजगीकरण केलं आहे, हे सगळं बंद करू. आम्ही महापालिकेत चारही उमेदवार बसलो, आम्ही पहिला आवाज उठवू. महापालिका शाळा वंचित बहुजन आघाडी जेही उमेदवार निवडून येतील नागपूर शहरातून ते पहिले हे करतील की महापालिका शाळा ज्या पहिले सारख्या सुरू व्हाव्या. महापालिकेतर्फे दवाखाने, हॉस्पिटल चांगल्या प्रकारे चालावे आणि छोट्याच्या छोट्या तळागाळातल्या माणसाला न्याय मिळावा. तुम्हाला वाटतं की यंदा आझाद समाज पार्टी आणि वंचित बहुजन आघाडीची मोठ्या प्रमाणात जे लोक निवडून येतील? 100% वाटत आहे. जनतेला सर्व कळते आणि जनतेला समजलं आहे. आतापर्यंत सगळं व्यवहार जे व्यापार झाला आहे राजकारण, पण जनतेला आता समजलं की समाजामध्ये वंचित बहुजन आघाडी व आझाद समाज पार्टीशिवाय काही पर्याय नाही आहे. बाकी जे मोठमोठे पक्ष आहे सगळं ते खाऊ पक्ष आहे. त्यामुळे जनतेला हे कळलं आणि जनता आमच्या मागे आहे. आता लढाई कोणासोबत आहे? बीजेपी सोबत आहे, काँग्रेस सोबत आहे की काय? तुम्हाला वाटतं कोण आहे? की BSP सोबत तुमची लढाई आहे? आपसात लढाई? आमची मुख्य लढाई बीजेपी सोबत आहे, बाकीची काही नाही. बाकी काही नाही. ताई, काय सांगणार? इथे काम झालं नाही, जनता सांगताय. तुम्ही जर निवडून आल तर काय काम करणार? उमेदवार जर निवडून आलेत तर इथे अनेक समस्या आहेत ज्याच्या आम्ही आता रस्त्यामध्ये फिरलो आहे तर तिथे
त्या समस्यांमध्ये आम्ही हे बघितलेलं आहे की कितीतरी लोकांना इथे सगळे बेरोजगार आहेत, वस्त्यांमध्ये छोटे छोटे उद्योग किंवा छोटे छोटे दुकानं लावून बसलेले आहेत. जे शिकलेले आहेत ते आज घरी बसलेले आहेत. NMCच्या शाळा बंद झालेल्या आहेत. इवन रस्ते खराब आहेत, जिकडे तिकडे अस्वच्छता आहे. त्याच्यासोबत शौचालय बांधले नाही गेलेले आहेत. सुलभ शौचालय जिथे येते त्याची व्यवस्था असायला पाहिजे ती नाही आहे. आणि अस्वच्छता जिकडे तिकडे त्याचा परिणाम असा आहे की मुलांमध्ये किंवा इथल्या राहणाऱ्या लोकांमध्ये डिसीजेस पसरत आहे. त्याकडे शासनाचं दुर्लक्ष आहे. दुसरी गोष्ट, इथे जागोजागी महिला घरी बसलेल्या आहे, आपलं काम करून घरी बसतात, तर त्यांच्यासाठी पण रोजगार उपलब्ध करून द्यायला पाहिजे. नवीन नवीन योजना ज्या आलेल्या आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचत नाही आहेत. तर या योजना जर लोकांपर्यंत पोहोचल्या तर सर्व जण सक्षम होतील आपल्या घर चालवण्यासाठी. आणि त्यासाठी शिक्षणाची पण खूप गरज आहे. इथे लहान लहान मुलांना 4थी 5वी शिकवून घरी बसवत आहेत लोक, कारण की त्यांना असं वाटतंय की हे मुलं आता काम करतील आणि घरी बसते, म्हणजे काम करण्याचं एक साधन आहे हे. पण इथे तसं व्हायला नाही पाहिजे. शिक्षणाचंही तेवढंच महत्त्व आहे जेवढं कमाईचं महत्त्व आहे. पूर्ण नगरसेवकांनी काम केलंय का या क्षेत्रात? मला असं वाटत नाही, कारण जितक्यांना मी आतापर्यंत भेटलेली आहे तर सर्वांना हेच म्हणायचं आहे की पूर्व नगरसेवकांनी असं कामं केलेले नाही आहेत. कारण की जे कामं त्यांनी करायला पाहिजे होते, इथे असं वार्ड आहे, तुम्हाला सांगते मी, जातक रोडीच्या आतमध्ये बारासिंगाचा जो एरिया आहे तो अतिशय घाण आणि अस्वच्छतेने भरलेला आहे. इवन जागोजागी तिथे घाण दिसते. लोक असेच थुंकून चालले जातात इकडे तिकडे आणि गटर असे उघडे पडलेले आहेत. याकडे शासनाचं दुर्लक्ष आहे, नगरसेवकांचंही दुर्लक्ष झालेलं आहे. आणि सगळेजण आधीच्या नगरसेवकाला खूप शिवा मारत आहेत. आपल्यासोबत कृष्णाजी येरावार आहे. भाजपमधून आपण भाजपचे होते आपण, बरोबर? वंचितमध्ये आपण एंट्री केली आहे. काय सांगणार, का भाजप सोडावी लागली, वंचितमध्ये का आले आणि कोणते मुद्दे घेऊन ज्या निवडणुका लढतायत? मी पहिले 11 वर्षापासून भाजपमध्ये होतो आणि गेल्या 8 वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये ग्राउंड लेवलवर प्रभाग 31 न प्रभाग 17 मध्ये काम केलं आहे. शेवटी क्षण असा आला की भाजपचे कार्यकर्ता जे होता, काँग्रेसचा जो कार्यकर्ता होता भाजपमध्ये एंट्री केली. त्यांच्या आपसे डिस्प्यूट होता छोटंसं, पण ते समजूतगिरीने त्यांनी सॉल्व्ह नाही केला. ते त्याच्यात काँग्रेसमधून उठून भारतीय जनता पार्टीमध्ये येऊन गेले. तर आम्ही त्या जागी कोणाबद्दल आपण बोलतायत? मी मनोज साबळेजीबद्दल बोलत होतो. हां. मनोज साबळेजीबद्दल बोलत आहे. तर ते भाजपमध्ये आले आणि 4 वेळचे नगरसेवक होते, स्ट्रॉंग कॅन्डिडेट होते, म्हणून भाजपने बी त्यांना तिकीट दिलं. तर माझ्यासारखे भरपूर कार्यकर्ता आहे जे नाराज आहे. पण मी मागच्या 8 वर्षापासून ग्राउंड लेवलवर काम करता, घरोघरी गल्लोगल्लीपर्यंत मी पोहोचलेला व्यक्ती आहे. तर मी माझ्याजवळ दुसरं पर्याय नव्हता. आघाडी जी आहे अजून, तसेच आझाद समाज पार्टी, या दोघांचा कोलॅबोरेट जे झाला आहे आणि निश्चित ही वोट वाटू नाही जाणार आहे यावेळेस. आणि जे काही आहे प्रभाग 17चे 4 उमेदवार जे आहे त्यांना सक्षमपणे वोट येईल आणि आम्ही महानगरपालिकेत बसू. आपण जे काम केलं ते हिंदू बेल्टमध्ये मॅक्झिमम काम केलं आहे. अशात वंचित बहुजन आघाडीला एक्सेप्टन्स आहे का त्या भागात? माझ्यासाठी हिंदू नाही, मुसलमान नाही, ख्रिश्चन नाही, सर्व धर्म समभाव या मूलभूत आधारावरच मी मागच्या 8 वर्षापासून कार्य करत आहे. माझा जे बेल्ट आहे उंटाखाना पट्टा जे आहे, रामबाग इमामबाडा जे पट्टा आहे, तिथल्या नागरिकांना विचारा माझं काम कसं आहे. दरवर्षी माझं जाणंच आहे या वस्तीत. आणि मागं 8 वर्षापासून जे कार्य करत आहे तर वर्षात 6 ते 8 कार्यक्रम दरवर्षी मी करतच असतो. घरोघरी माझ्या कॅलेंडर चालले गेले आहे. त्या कॅलेंडरचा मार्फत ते सगळं लोकांना माहिती होऊ शकते किती काम केलं, कारण त्याच्यात फोटोज वगैरे सगळं काही आहे. बीजेपी कडून वंचितमध्ये का आले? बीजेपीमधून वंचितकडे यासाठी आला, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातूंची पार्टी आहे आणि ते देशाचा विचार करणारच आहे, आणि रक्तातच त्यांच्या बाबासाहेब आहे. म्हणून मलाही माझ्या मनात कुठंतरी वाटलं की नाही, जायचं तर चांगल्याच पार्टीमध्ये जायचं. म्हणून मी वंचित बहुजन आघाडी, तसेच आझाद समाज पार्टी जे आहे नेतृत्व, नगिनामधून जे खासदार आहे ते साधारण खासदार नाही आहे. त्यांची दावेदारी पाहून असं वाटते की 1950च्या आधीचे जे बाबासाहेब होते ते रक्त त्यांच्यातही दिसतं आहे मला. म्हणून मला असं हे दोघांचं जे टायअप आहे खूप आवडलं आणि मनापासून मीही जुडलो. आणि मनापासून आमच्यासोबत सत्यभामा ताई आहे, अनुभवी नगरसेविका आहे, त्यांचा एक आमच्याजवळ एक्सपिरियन्स आहे. तसेच ताई जे खूप शिकलेले ताई आहे, त्यांचं जे एक नेतृत्व आहे ते आम्हाला सपोर्टमध्ये येईल.
आणि व्यापारी वर्गातून आमचे गिरडकर भाऊ आहे. तसेच मी सामाजिक क्षेत्रातून आलेलो आहो. आम्ही चौघेचे चौघे निघालो. आता कुठल्याही परिस्थितीत आम्ही हा जिंकणार म्हणजे जिंकणार. तुम्हाला दिसताय का विजय? तुम्हाला दिसताय का? काय लोकांमध्ये घेतले गेल्यानंतर काय तुमची चर्चा काय सुरू आहे लोकांना? आम्ही वस्तीत जेव्हा फिरून राहिलो, वार्डमध्ये फिरून राहिलो, पूर्ण प्रभागात फिरून राहिलो, उंटखाना प्रभाग, इंदिरानगर, जाटात रोड ह्या परिसरामध्ये खूप जास्त इश्यू आहे. प्रॉपर काम केलाही नाही आहे. मागच्या 5 वर्षात तर केलाच नाही. त्यानंतर हे जे 4 वर्ष झाले आहे नगरसेवक नाही काही, तर याच्यानं अजून जास्त त्रस्त झालेले आहे नागरिक. आणि नागरिकच्याकडे जातो होतो ते विचारतात कुठल्या पार्टीची आहे, नाव विचारतात आम्हाला तो व्यक्ती चालत नाही, नाव घेऊन डायरेक्ट बोलतात. तर हेही आम्ही पाहून राहिलो. तर आमचं म्हणणं हे आहे की आता कुठल्याही परिस्थितीत काम करणं खूप गरजेचं आहे. अजून सरकार कोणी बसो पण काम करणं गरजेचं आहे. आणि लोक शिकले सवरलेले भरपूर आहे. त्यांना समजते कोण काम करणारा व्यक्ती आहे, कोण काम करणार नाही आहे, कोण टाळणारा व्यक्ती आहे, कोण कसा व्यक्ती आहे. बीजेपी आता प्रश्न असा आहे की आपण बीजेपी आलेले आहात. बीजेपी मध्ये तुम्हाला वाटतं की खूपशे लोक नाराज आहेत, त्याचा फायदा वंचित बहुजन आघाडी आणि किंवा आपल्या पॅनलला होईल? नाराज तर भरपूर कार्यकर्ता आहे, हे सत्य आहे. पण लोकांचं मूळ मत काय आहे हे वेळेवर समजेल. पण यावेळेस परिवर्तन होईल, निश्चितपणे परिवर्तन होईल. लोकांना समजते, लोकांना सांगायची काही गरज नाही आहे. लोक खूप हुशार आहे. लोक परिवर्तन करणारे म्हणजे पार्ट्या परिवर्तन नाही करत, पण लोकच परिवर्तन करतात. कोणत्याही पार्टी असो, नागपूर शहरात भारतात कुठलाही पार्टी असो. बीजेपी तर म्हणताय की वन साईड जिंकतो, 120 आम्ही 120 सीट आम्ही जिंकून येत आहे. बीजेपी एवढा दंभ भरतायत, कोणत्या बेसवर भरताय? आपण निवडणुका लढताय. किती मोठा जे आहे तुम्हाला वाटतंय की चॅलेंज आहे? चॅलेंज आहे, बीजेपीसाठी चॅलेंज आहे. बाकी जे पार्टीज आहे त्यांच्यासाठी खूप मोठा चॅलेंज आहे. कारण जे 120 सीटं येऊ असे जे ते म्हणत आहे, तर पब्लिकही त्याच्यावर विचार करेन. कारण कसं आहे, हा मेसेज जेव्हा पूर्ण शहरात पसरत आहे तर याचा विचार वोट बँकही करणार आहे की आणि काय निर्णय घ्यायचा आहे ते वोट बँक ठरवेल. आणि नागपूरची जनता आहे, जनता डिसाईड करेल. गुणवंतजी काय सांगणार? 16 तारखेला प्रभाग क्रमांक 17 मध्ये काय होणार आहे? आमचा विजय गुलाल आमचाच यावर्षी. बहुजन वंचित आघाडी आणि आझाद समाज पार्टी दोघांचा आमचा गुलाल नक्की. बीएसपी वोट कापू शकते असा सुरू आहे या भागात? बिलकुल नाही. नाही, बीएसपी वोट कापू शकते असं आम्ही म्हणू शकत नाही. कारण का बाबासाहेबांचं रक्त जे आहे त्यांच्यासोबत आम्ही आहोत. त्यामुळे आम्हाला माहित आहे विजय आमच्या निश्चित आहे. बीएसपी काही करणार नाही इकडे? नाही, बीएसपी जे करेल ते करत. आपण दुसऱ्या पक्षाबद्दल कशाला बोलू? आमचा जो पक्ष आहे सक्षम आहे. तुम्हाला भीती वाटते का बीएसपी तुमचे वोट कापेल? नाही, मला बिलकुल भीती नाही वाटत. काही वाटत नाही. काही काय होणार 16 तारखेला? आमचाच विजय होणार आहे. आणि बीएसपीने काय केलेलं आहे हे लोकांनाही माहिती आहे, मला सांगायची गरज नाही आहे. तर प्रभाग क्रमांक 17 मध्ये जे आहे ते वंचित बहुजन आघाडी आणि आझाद समाज पार्टीचं एक पॅनल, एक स्ट्रॉंग पॅनल आहे. यात नेमकं 16 तारखेला काय होईल याचं जे आहे ते प्रचित आपल्याला मिळणारच आहे. मात्र सध्या प्रचारामध्ये हा पॅनल सध्या जोरात आहे आणि चर्चा जे आहे जोरात आहे. आम्ही अपेक्षा करतो की तुम्ही जे म्हटलं 16 तारखेला जे गुलाल जे तुम्ही उधळणार असंच हो. आणि आम्हाला गुलालमध्ये पेढे तुम्ही आम्हाला चराल. बरोबर? धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.